नमस्कार मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण मेनूबारमधील फाईलची माहिती घेतली होती. ठीक आहे. मेनूबारमधील फाईलची माहिती म्हणजे मेनूबारमधील फर्स्ट मेनू म्हणजे फाईल. वरी बघू शकता तुम्ही. मेनूबार तर माहिती आहे तुम्हाला, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. तर हा मेनूबारमध्ये फर्स्ट मेनू म्हणजे फाईलची आपण पूर्ण माहिती बघितली आहे. सेव्ह ॲज, कंट्रोल एन, फाईल नवीन कशी घ्यायची, ओपन कशी करायची. तर त्याच मेनूमधून आज आपण पहिलं लेक्चर चालू करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण न्यू फाईल घेण्यासाठी फाईलमध्ये कंट्रोल एन फाईल घेतली आपण न्यू. ठीक आहे. फाईलमधून त्यानंतर आज आपण शिकणार आहोत मेन्यूमधला सेकंड मेनू एडिट आणि टूलबारमधला फर्स्ट टूल म्हणजे पिक टूल. ठीक आहे. तर मी तुम्हाला फर्स्ट पिक टूलची माहिती देतो. पिक टूलची माहिती देण्यासाठी मी एक गोल घेतला आहे. आता याला मी एक कलर देऊन देतो म्हणजे आपल्याला काम करण्याला सोपं जाईल, तुम्हाला समजण्याला पण आणि मला पण करण्याला. ठीक आहे. आता यामध्ये पिक टूलचे काम म्हणजे काय आहे. आता हे गोल घेतला आहे मी. ठीक आहे. आता हा गोल घेतला. आता मला हे गोल बाजूला सरकवायचे आहे किंवा इथून मूव्ह करायचे आहे, यांची साईज वाढवायची आहे. तर मला यांची साईज वाढवण्यासाठी अशी वाढवता येणार नाही, साईज अशी वाढणार आहे. म्हणजे आपण आता हा आपला टूल जोपर्यंत सिलेक्ट आहे तोपर्यंत आपल्याला सगळं गोलच होणार. काहीही जरी आपण याच्यावर सरकवतो जरी म्हटलं किंवा याला इकडे ड्रॉ करतो म्हटलं, यासाठी आपल्याला सिलेक्ट पाहिजे तो म्हणजे पिक टूल. पिक टूल सिलेक्ट केल्यावर सरळ ऑप्शन सिलेक्ट करा, राईट क्लिक करा, डिलीट करा, कट करा, काहीही करा. ठीक आहे. म्हणजे आता तसं तर आपल्याला सर्वात प्रथम डिलीट करायचं आहे. आता तुम्हाला डिलीट म्हणजे एडिट टूल आणि पिक टूल एकच वेळेस घेतो. पिक टूल जर आपण सिलेक्ट असला तर आपल्याला साईज वाढवणे आणि फाईल डिलीट करणे वगैरे पिक टूलचे काम आहे. आता पिक टूल, आता मी हा रो सिलेक्ट केला, एक गोल घेतला आणि मला याची साईज वाढवायची आहे. तर मला याची साईज अशी वाढवता येणार नाही, गोल होईल. ठीक आहे. आता मला पिक टूल सिलेक्ट करावं लागेल. यासाठी हा गोल मूव्ह करणे, साईज वाढवावी लागेल पहिले याची. मला बघू शकता पिक टूलचा उपयोग. आता इथे क्लिक करून तुम्ही याला राऊंड करू शकता, पण राऊंड करून काही फायदा दिसणार नाही तुम्हाला काही. हा गोल असा करावा लागेल पहिले आपल्याला, तेव्हा हा राऊंड दिसेल. ठीक आहे. तर पिक टूलचा उपयोग म्हणजे ड्रॉ करणे, साईज वाढवणे, साईज छोटी करणे आणि मूव्ह करणे एका जागून दुसऱ्या जागी. ठीक आहे. आता आपण पिक टूलचा उपयोग जर तुम्हाला समजला असेल तर आपण जाऊ एडिटमध्ये. एडिटमध्ये तुम्हाला दाखवत आहे अंडू. अंडू म्हणजे कंट्रोल झेड, म्हणजे एका जागची गोष्ट त्याच जागी परत नेणे. कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड. ठीक आहे. आता मी तुमच्यासाठी परत याचं शॉर्टकटनं काम केलं आहे मी, पण डबल तुम्हाला सांगण्यासाठी. एडिटमध्ये जा, अंडू करणे. आता ही गोष्ट मला इथं नेली आहे नाही, पण मला इथं परत आणायची आहे. तर परत आणायला तुम्हाला पर्टिक्युलर ती जागा सापडणार नाही. ठीक आहे. आता हे इथं ठेवली आहे मी आणि मला परत जिथं होती तिथं आणायची. एडिटमध्ये जा, अंडू करा. जिथं परत होती, जिथं ती इमेज आधी होती तिथे परत येणार. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे तिथं रिडू. रिडू म्हणजे आता कंट्रोल झेडनं जी वस्तू तिथून इथं आणली, रिडूने तीच वस्तू परत कंट्रोल झेड बसून आपण जिथून आणली आहे तिथं नेणे. म्हणजे मी करून दाखवतो प्रॅक्टिकल तुम्हाला करून दाखवायला आहे. रिडू जर केला तर जी गोष्ट कंट्रोल झेडनं इथं आणली होती ती परत आपण तिथं नेली आहे. परत एक वेळेस मी कंट्रोल झेडने ती गोष्ट तिथं नेली आणि परत एक वेळेस रिडूने ती गोष्ट इथे आणली. म्हणजे कंट्रोल झेडने जी कमांड तुम्ही देसाल ती कमांड जर तुम्हाला कॅन्सल करायची असेल तुम्हाला रिडू करावं लागेल. एडिटमध्ये जाऊन सेकंड नंबरचा ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर रिपीट मूव्ह. रिपीट मूव्ह म्हणजे काय आहे. आता याची मला फक्त आउटलाईनची गरज आहे तर मी ते काढतो, ते तुम्हाला सांगणार आहे मी, फक्त आता नाही सांगणार एडिट चालू असताना. आता यामध्ये आपल्याला फक्त नाही का रिपीट मोड द्यायची आहे याला. तर मला हा एक गोल इथे पाहिजे आहे, पण मला हा सुद्धा गोल इथे पाहिजे आहे. तर आता याच्या दोघांच्या मधातली साईज बघू शकता, हे मोठी आहे आणि हे छोटी आहे. ठीक आहे. आता मी याला करतो अंडू, म्हणजे आपल्याला बॅक 2 वेळेस अंडू केलं मी, एकच गोल राहिला आपल्यापाशी. ठीक आहे. एडिटमधून आता मला परत हा गोल इथे ठेवायचा आहे आणि मला दुसरा जो गोल आहे तो पण सेम त्याच साईजमध्ये, आणि मला असे 10 गोल ठेवायचे आहेत पण त्याच साईजमध्ये पाहिजे आहे. तर ते समोर 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 समोर. आता एडिटमध्ये आपल्याला जायचं आहे ते रिपीट मोड. रिपीट मूव्ह म्हणजे डुप्लिकेट. ठीक आहे.
रिपीट आर डुप्लिकेट, रिपीट डुप्लिकेट, रिपीट डुप्लिकेट पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, रिपीट मूव्ह म्हणतात त्याला. आता ते ऑप्शन पूर्णपणे फेंड झालं कारण तो कुठलीही गोष्ट सिलेक्ट नाही आहे. ठीक आहे, आता सिलेक्ट केलं मी, आता परत ते ऑप्शन रन होणार. ठीक आहे, आता त्याच साईजमध्ये सर्व गोल आले असेल बघू शकता तुम्ही. हे बघा, सेम साईज सेम साईज सेम साईज सेम साईज, कुठेही कोणतंही काम करायची गरज नाही. आता आपल्याला परत एकच गोल पाहिजे. एडिटमध्ये जा, अंडू करा, व्ह्यूमधून काहीतरी झालेलं आहे ते तुम्हाला दिसतंय ते काढून टाकू आपण. ठीक आहे, पेजची बॉर्डर जी आहे ती मोठी झालेली आहे रिपीट याच्यामधून, काय म्हणते त्याला, व्ह्यूमधून, कारण तर हे ऑप्शन सिलेक्ट करताना ते ऑप्शन सिलेक्ट झालं आहे आपल्याकडून. ठीक आहे, आता मी अंडू केलं म्हणजे मी कंट्रोल झेड प्रेस केलं कीबोर्डवरून, पण इथून तुम्ही अंडू करू शकता. म्हणजे असे 10 गोल जरी तुम्ही आता टाकले, जसे की आपण आत्ता येणं टाकले कशानं, रिपीट मूव्हनं. ठीक आहे, पण आपल्याला ही गोष्ट नको आहे. म्हणजे आपल्याला आता हे गोल आपण रिपीट मूव्हनं जरी केले समजा, पण तरीही ही गोष्ट आपल्याला नको. तर आपलं सिम्पल ऑप्शन कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल झेड, जे काम चालू आहे ते काम चालू होते. आता तुम्हाला लक्षात येईल की आपले एडिटमधले अंडू मूव्ह, रिपीट मूव्ह आणि रीडू आणि अंडू मॅनेजर. अंडू मॅनेजर म्हणजे आपण जे काही आतापर्यंत काम केलेलं आहे ते इथं दाखवणार तुम्हाला. अंडू मॅनेजरमध्ये जेव्हापासून आपण फाईल घेतली आहे तेव्हापासून आपण काय काय काम केलं आहे, रोटेट किती केली, मूव्ह किती केली आणि डबल डिलीट केली, मूव्ह केली, हे दाखवणार आहे. तर ते अंडू मॅनेजरचं काम सिम्पल हे आहे, हे आपल्या कामी नाही आहे काही. ठीक आहे, तर कट करणे म्हणजे कंट्रोल एक्स. म्हणजे ही फाईल मी आता कलर देणार आहे दिसण्यासाठी तुम्हाला, आणि त्याच फाईलला मी कट करणार आहे. ठीक आहे, तर आता मला हिला समजा या फाईलला कट करायचं आहे. आपण एक फाईल घेतली, त्याला कलर दिला आणि मी न्यू पेज घेतलं होतं. त्या पेजवर काहीतरी प्रॉब्लेम असेल छोटा मोठा, त्यामुळं काम होत नव्हतं. ठीक आहे, आता एक गोल घेतला, त्याला सिम्पल इथून कलर फिल केला कुठलाही, आणि आता मला एडिटमध्ये तुम्हाला कट दाखवायचं आहे. तर जर आपण कट केलं ती फाईल पूर्णपणे गायब होणार, म्हणजे कंट्रोल एक्स कट होणार ती फाईल. आणि आता ती फाईल मला परत जर पेस्ट करायची आहे तर कंट्रोल व्ही शॉर्टकट आहे, आणि एडिटमध्ये जाऊन जर पेस्ट केलं तर ती फाईल परत त्याच जागी पेस्ट होईल. ठीक आहे, कंट्रोल एक्स कट, कंट्रोल सी कॉपी. आता मला जर कॉपी करायचं आहे तर मी एडिटमधून कॉपी करेल, कॉपी झाली आहे फाईल, परत एडिटमधून कॉपी करेल, कॉपी झाली आहे फाईल, आणि मला जर पेस्ट करायची असेल तर मला त्याच जागी ती फाईल पेस्ट करता येते. कंट्रोल व्ही म्हणजे एडिटमधून पेस्ट, कंट्रोल व्ही एडिटमधून पेस्ट, या जागी 2 फाईल झाल्या आता. ठीक आहे, ह्या गोष्टी कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही आणि कट, हे छोट्या मुलाला पण हे गोष्टी माहीत आहे. कॉपी करणे, पेस्ट करणे, अंडू करणे, रीडू करणे. रीडू माहीत नसेल बऱ्याच मुलांना, पण अंडू म्हणजे कंट्रोल झेड. अंडू त्याचं नाव माहीत नाही लोकांना, पण कंट्रोल झेड हे माहीत आहे. समजा तुम्हाला त्याचं नाव म्हणजे अंडू, रीडू, हे रिपीट अगेन. ठीक आहे, आता यामध्ये कंट्रोल एक्स म्हणजे कट करणे, कंट्रोल एक्स, कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट करणे, कंट्रोल सी म्हणजे कॉपी करणे, कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट करणे. आता मी एक वेळेस कॉपी केलं होतं, आता किती वेळेस पेस्ट करू शकतो मी, कंट्रोल व्ही करत आहे मी. ठीक आहे, एडिटमध्ये जाऊन पेस्ट ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पेस्ट होते. दाखवतो तुम्हाला, एडिटमध्ये जाऊन पेस्ट, एडिटमध्ये जाऊन कट गेलं, एडिटमध्ये जाऊन पेस्ट, रिटर्न. ठीक आहे, आता एडिटमधलंच डिलीट ऑप्शन तर सांगायची गरज नाही आहे. डिलीट ऑप्शनला तुम्ही कधीही क्लिक करा, डिलीट. अंडू करण्यासाठी म्हणजे डिलीट केलेलं वापस आणण्यासाठी एडिटमध्ये अंडू, डबल एडिटमध्ये जाऊन आपल्याला करायचं आहे डुप्लिकेट म्हणजे कंट्रोल डी. याच पार्टचा डुप्लिकेट किती वेळेस करा, कंट्रोल डी डुप्लिकेट, कंट्रोल डी डुप्लिकेट, कंट्रोल डी डुप्लिकेट. ठीक आहे, एखाद्या गोष्टीचे तुम्हाला मल्टिपल फाईल पाहिजे, कंट्रोल डी पेस्ट करा, किती फाईल तयार होते. ठीक आहे, आता हे मी अंडू करतो म्हणजे मी कंट्रोल झेडनं करतो. तुम्ही एडिटमध्ये जाऊन सर्वात वरचं ऑप्शन म्हणजे अंडू करू शकता इथून, पण मी कंट्रोल झेडनं केलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये डुप्लिकेट झालं आणि त्याच्या खालचं जे ऑप्शन दाखवतो तुम्हाला क्लोनिंग, ते पण सेम ऑप्शन आहे, डुप्लिकेटच होते, त्याने पण फाईल एक वेळेस होते, फक्त त्यानं करून दाखवतो. ठीक आहे, झाली.
आता एडिटमध्ये आपण घेऊ स्टेप अँड रिपीट. सेम फाईल आहे, फक्त सेटिंग थोडीशी वेगळी. इकडं ऑप्शन ओपन झाला असेल, बघू शकता तुम्ही. एडिटमध्ये जाऊन स्टेप अँड रिपीट इकडं ऑप्शन आहे त्याचं या साईडला. आता असे बॉक्स मला अजून 3 पाहिजे आहे. तर मला खाली नेम ऑफ चॉईसमध्ये 3 आणि याची डिस्टन्स पाहिजे आहे मला 1 आणि याचा डबल जो खालचा डिस्टन्स आहे तो बी मला पाहिजे आहे 2. चला 2 घेऊ, ठीक आहे. आणि मी अप्लाय करेल. तर बघू शकता तुम्ही 3 फाईल तयार झाल्या आहेत. त्या डिस्टन्समध्ये ते फाईल तयार होतात. आता मला डिस्टन्स जर याचा आपण आता मी अंडू करतो कंट्रोल झेडने, ठीक आहे. आता इथून सुद्धा तुम्ही हे गोष्ट अंडू करू शकले असते कंट्रोल झेड आणि इथून सुद्धा तुम्ही हे गोष्ट अंडू करू शकता, ठीक आहे. आता मला या फाईलचे 10 पीस पाहिजे आहे आणि याची साईज मला ठेवायची आहे 5 आणि डिस्टन्स पण ठेवायचं आहे मला 6, ठीक आहे. अप्लाय. या डिस्टन्समध्ये तुम्हाला 10 गोल आलेले आहे. म्हणजे एकाच फाईलचे जर मल्टिपल करायचे असेल तर आता हे काम झालं आहे आपलं. आता मला हे अंडू करायचं आहे. तर एडिटमध्ये जाईल मी आणि अंडू, ठीक आहे. आता या चॅप्टरचं पण काम झालेलं क्लोज करू आपण. डबल यामध्ये सिलेक्ट ऑल ऑब्जेक्ट, सिलेक्ट ऑल टेक्स्ट आणि सिलेक्ट ऑल गाईडलाईन्स, ठीक आहे. आता मला यासाठी तुम्हाला थोडंसं सिलेक्ट ऑल ऑब्जेक्ट पहिले मी मल्टिपल करून घेतो. आता ऑब्जेक्ट मल्टिपल करण्यासाठी आपल्याकडे जे ऑप्शन आहे ते म्हणजे डुप्लिकेट. कंट्रोल डी डुप्लिकेट, ठीक आहे. आता हे साईडला काढून घ्या, ठीक आहे. आता मला ऑल सिलेक्ट करायचे ऑब्जेक्ट. सिलेक्ट ऑलमध्ये जाईल मी, ऑब्जेक्ट सिलेक्ट करेल, ऑल सिलेक्ट झालं बघू शकता तुम्ही, ठीक आहे. आणि मला परत त्याला अंडू करायचं आहे. अंडू करून मला एकच पाहिजे जे होतं ते माझं. आता हे तुम्ही किती जागी अप्लाय केलं आहे, काय केलं आहे त्याच्यावर ते अंडू चालणार तुमचं. समजा कंट्रोल झेड आता बघा आता एकच फाईल येणार आपली जे होती ते पहिले सर्वात, कारण ते मी भरपूर वेळेस अंडू केलेलं आहे त्याला, ठीक आहे. तर बघू शकता पहिले मी डुप्लिकेट केलं, त्यानंतर अंडू केलं. आणि आता त्यानंतर मला पाहिजे आहे टेक्स्ट. फक्त टेक्स्ट मला सिलेक्ट करायचे आहे. तर मी टेक्स्ट घेईल, इंग्लिश कुठलेही टेक्स्ट, ठीक आहे. तर आता ही टेक्स्ट फक्त मला सिलेक्ट करायचे आहे. एडिटमध्ये जा, सिलेक्ट ऑलमध्ये जा, टेक्स्टमध्ये जा, फक्त टेक्स्ट सिलेक्ट होणार बघू शकता तुम्ही, ठीक आहे. फक्त टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी ते सिलेक्ट करा. आणि एडिटमध्ये आता आपण परत सिलेक्ट ऑलमध्ये एक ऑप्शन अजून बघतो ते म्हणजे गाईडलाईन्स. गाईडलाईन्सचं बी आपण याच लेक्चरमध्ये घेणार आहे, पण पुढे म्हणजे गाईडलाईन्स डिझाईन करताना सुद्धा आपल्याला वापराव्या लागणार आहे. टेक्स्ट पण वापरावी लागणार आहे, पण गाईडलाईन्स पण आपण जर समोर घेतो म्हटलं तर समोर घेऊ शकतो गाईडलाईन्स, काही हरकत नाही. कारण ते एकाच वेळेस सगळं तुम्हाला ते समजणार नाही. तर पुढं डिझाईन बनवताना व्हिडिओमध्ये डायरेक्ट आपण गाईडलाईन्स सांगू तुम्हाला, ठीक आहे. आणि त्यानंतर फाइंड अँड रिप्लेस हा जो फॉर्मॅट आहे हा एक्सेलमध्ये पाहायला मिळतो तुम्हाला. म्हणजे एखादी फाईल रिप्लेस करणे, एखादा ऑब्जेक्ट रिप्लेस करणे म्हणजे ते नाही पाहिजे आहे तुम्हाला, दुसरा ऑब्जेक्ट पाहिजे आहे तर त्या जागी तुम्ही दुसरा ऑब्जेक्ट रिप्लेस करू शकता. म्हणजे लोड सर्च फ्रॉम डिस्क म्हणजे मेमरीमधून घेऊन किंवा कुठूनही घेऊन एखादा ऑब्जेक्ट लोड करू शकता समजा तुम्ही, ठीक आहे. आता हे कोरल ड्रॉचे फंक्शनिंगनुसार म्हणजे ते कोरलमध्येच असते सर्व, ते कोरल ड्रॉच्या मेमरीमध्ये सेव्ह आहे. पण हे आपल्यापाशी ऑब्जेक्ट नाही आहे, ठीक आहे. त्यासाठी ते लोड होणार नाही. पण आपण ऑब्जेक्ट जरी लोड करून घेतले तरी या जागी मला तो ऑब्जेक्ट पाहिजे आहे तर तो रिप्लेस करेल फक्त. म्हणजे हा गोल जाणार इथून आणि इथं दुसरा एखादा काहीतरी असा गोल किंवा बॉक्स वगैरे रिप्लेस होईल फक्त त्या जागी. तर हे गोष्ट कामी नाही आहे, कारण आम्ही एवढ्या वर्षापासून कामं करतोय पण ही ऑब्जेक्ट आम्हाला अजूनसुद्धा कामाला आलेलं नाही आहे आणि तो वापरत पण नाही आम्ही, ठीक आहे. त्यासाठी तो कामाचा नाही आहे आपल्या. आता आपण सिलेक्ट ऑल गाईडलाईन शिकले, सिलेक्ट ऑल टेक्स्ट शिकले आणि एडिट ऑप्शन पूर्ण आणि पिक टूल. आज आपल्या सेकंड नंबरच्या लेक्चरमध्ये आपण एडिट मेन्यूमध्ये सेकंड जो मेनू आहे एडिट तो पूर्ण शिकलेला आहे आणि टूल बारमधला एक टूल शिकलेला आहे तो म्हणजे पिक टूल, ठीक आहे. आता यानंतरचा जो उद्याचा लेक्चर आहे आपला 3rd लेक्चर, त्याच्यामध्ये आपण घेऊ व्ह्यू, जमल्यास लेआउट आणि टूल बारमधले टूल घेऊ 1 किंवा 2, ठीक आहे. धन्यवाद.